गोळी संघाच्या माध्यमातून सातत्याने आपण ऐकतोय आणि त्यांना पाहतोय आपण. सज्ज होताना गोलंदाज. पहिला चेंडू खूप छान लेन तोडतो होता, आडव्या बॅटने मात्र खेळायचं होतं पण बीट होतोय. छान सुरुवात पाहायला मिळाली गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून. 4 षटकाचा सामना आहे. शतक्षण कशा प्रकारे लावल्या गेला पाहू शकता आपण. शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. आडव्या बॅटने फटका पाहतोय आपण. मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल आणि डबल घेण्याचा प्रयत्न केला जातोय अतिशय वेगात. या 2 धावा इथं मात्र पूर्ण करताना पाहतोय फलंदाज. आता मात्र खातं उघडल्या गेलं या 2 धावेनी संघाचं आणि स्वतःचं. सुनील सज्ज होताना छोटस रन पूर्ण करताना. या स्पर्धा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फ्रंटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पण बीट होतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक तानाजी पाटील. एका चांगला मोठं नाव या संघाच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय आणि सातत्य पूर्णपणे प्रत्येक सामन्यात त्याच्याकडून कामगिरी होत असते संघासाठी. या स्पर्धा फटका चांगला आहे. मिडॉनच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवलंय. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून जाईल. सीमा पार. अतिशय अप्रतिम अप्रतिम हा चौकार. काय जबरदस्त क्लास शॉट पाहिला आपण. मिड डाऊनच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवले लॉंग ऑन बाउंड्री रिजन कडे. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण टायमिंग व्यवस्थित करता आले नाही. यावेळेस मात्र फक्त आणि फक्त एका सिंगल धाव इथं मात्र कंप्लीट करेल. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 7. जनमान गोवे विपक्ष पाहतोय आपण. ओमसाई पिछे अशी लढत पाहतोय आपण. आजच्या दिवसातला चौथा सामना. एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल का हे पाहायचंय. फ्रंटला गेले, फुल टॉस बनवले, टर्न केले चेंडूला हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद फलंदाजाला मिळाले. चेंडू मात्र फरार. सीमा पार. दणदणीत चौकार. तर आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. व्यासपीठावर सन्माननीय नवनाथ दादा पाटील साहेबांचा आपण स्वागत आणि सत्कार करूया. मी आदरणीय रतनदादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करायचे आहे. पाहू शकता आपण या स्पर्धेची बेट ऑप्शन म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देताना. त्यानंतर त्यांच्या समेत व्यासपीठावर पाहतोय आपण आदरणीय गोरखनाथ जोशी साहेब हे सुद्धा आहेत. त्यांचं पण आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी रतनदादा यांना परत विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण त्याचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आपला किमती वेळ काढून आपण आलात, आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवली, याच्याबद्दल या स्पर्धेचे आमचे सर्व सन्माननीय शिरादादा भोईर साहेब यांच्या माध्यमातून साहेब तुमचं मनपूर्वक असा हार्दिक स्वागत. तर आपण लगेच सामन्याकडे वळूया. तर पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे इथे मात्र प्रभावशाली कामगिरी पाहायला मिळाली, एक जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. बिनबाद धावप्रकार धावत त्या 11 ही सरासरी जर कायम राहिली तर 44 धावापर्यंत मजल मारू शकतोय पेशिया संघ. विजय स्पोर्ट खांडपे संघाने ठीक 3:30 रिपोर्ट करायचं आहे. एक जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळालं. सांघिक कामगिरीमुळे या संघाने खूप सुरेख परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर गोलंदाज खूप मोठं नाव, एक महान ऑलराऊंडर जर्मन गोळी संघाच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय. श्याम येतोय दुरांच्या टोकाकडनं मारा करण्यासाठी. या स्वतः पहिला चेंडू ऑनसाइड कडे धमाका करायचा होता पण चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. सुरेख सुरुवात पाहायला मिळते इथे मात्र गोलंदाज श्याम यांच्या माध्यमातून. आज आपण आवाज ऐकले या स्पर्धेच्या माध्यमातून.
दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून खूप एक मोलाचं योगदान ज्यांच्या माध्यमातून मला मिळालेलं आहे. हे जे आपण प्रत्येक संघाला कलरफुल टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून मला स्पॉन्सर झालेलं आहे, असे आमचे लाडके स्पॉन्सर आदरणीय मनोहर भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. आणि मी दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर या 2 रन्स कंप्लीट करतोय फलंदाज. या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 13. धावसंख्या 13 आहे. आणि इथं मात्र निश्चित फलंदाज बाद होईल, धाव बाद. तर या स्पर्धेच्या माध्यमातून अजून एक ज्यांचं लाख मोलाचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. निश्चितच सातत्याने आपण सिटी क्रिकेट जर विचार केला, युतिका स्पोर्ट सोनाळे या संघाचं खूप मोठं नाव आदरणीय नवनाथ पाटील साहेब आणि आदरणीय भरत पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. आणि मी या दोन्ही मान्यवरांचं आमच्या स्पर्धेचे सर्व सन्माननीय शरददादा भोईर साहेब यांच्या माध्यमातून दादा तुमचं खूप मोलाचं योगदान मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. यानंतर जो सामना होणार आहे वेताळ स्पोर्ट कोपर आणि साईकृपा डोंगे या दोन्ही संघाचे संगणक जरी ते मात्र आले असेल तर आपण लगेच व्यासपीठावर यायचं आहे. आपण संपर्क साधायचे आहे आणि टी शर्ट आपण घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मात्र या डावाच्या समाप्तीनंतर लगेच आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. धावसंख्या जर पहिले आपण धावफल करूया तर मात्र धावसंख्या 14. चांगलं षटक हाताळता नाही तर मात्र गोलंदाज श्याम यावेळेस पाहता अजून एका चांगला चेंडू होता. निर्धाव धावसंख्या मात्र पाहतोय आपण, सॉरी चुकीची दुरुस्ती थोडीशी. धावसंख्या पाहतोय आपण धावफल करूया त्या 15. एक जबरदस्त षटक हाताळताना मात्र गोलंदाज पाहतोय आपण श्याम यांना. याच पात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न, उंच उंच चेंडू आहे पण खाली क्षेत्रामध्ये झेल होण्यासारखी कुठलीच संभावना नव्हती. आणि त्या दरम्यान मात्र 2 अतिशय वेगात या धावा कंप्लीट करतोय फलंदाज. आणि आता मात्र धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 17. कुठल्या संघाला होईल खतरा पाहायचंय. पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त सुरुवात, पण या षटकामध्ये पूर्णपणे कम्बॅक करताना पाहतोय आपण गोलंदाज श्याम. स्ट्राईकला फलंदाज आता मात्र पाहतोय आपण खेळण्यासाठी. यावेळेस पात्र चुकीचा फटका, पण खेळ घेण्याचा कुठल्या प्रकारे प्रयत्न केला गेला नाही. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण सहज पूर्ण होईल का, धावा किती होईल तर मात्र पाहायचंय. आणि 3 धावा पूर्ण, थोडीशी धावपळ, एक नाटकीय क्रिकेट पाहतोय आपण. झेल सोडल्या गेलं आणि त्या बदल्यात 3 धावा पूर्ण करतोय फलंदाज. या 3 धावांनी संघात धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 20. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 1/20 प्रति षटका मागे 10 धावाची सरासरी. एक छोटासा ब्रेक, जाऊया आपण डीजे कडे.
धन्यवाद, खूप खूप धन्यवाद डीजे. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण पहिल्या 2 षटकामध्ये जर विचार केला आपण धावसंख्या येते 20 प्रति षटकामागे 10 धावाची सरासरी कायम ठेवताना आणि ही सरासरी जर कायम ठेवली तर 40चा आकडा हा संघ पार करेल. आणि या मैदानावर जर पाहिलं आपण आतापर्यंत 40चा आकडा एक चांगला आकडा ठरला गेलेला आहे. याच पात्र चोटपास टर्न केले चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे. यावेळेस मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फक्त इथं मात्र एक सिंगल कंप्लीट करेल. तर पहिल्या चेंडूवर एक सिंगल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत पाहतोय आपण 21. जनमान गोळी संघाकडे जर नजर टाकली आपण खूप छान असे उत्कृष्ट खेळाडू तर गोलंदाज दिलीप सज्ज होताना एक खूप चांगला ऑलराऊंडर म्हणून सातत्याने या खेळाच्या माध्यमातून त्याचा आपण खेळ पाहतोय. एक मोठं नाव. याच पात्र टॉपेज हवेत आहे आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र तानाजी झेल टिपतोय आणि परतीचा प्रवास करावा लागेल इथे मात्र फलंदाजाला. असेल ती आपण पार्किंग मध्ये लावायची आहे. ठीक मेन गेट समोर जी रिक्षा आहे ना तिथून आपण ती काढायची आहे. कुणाची पण असो चला मित्र आपण सहकार्य केला विनंती आहे. ती रिक्षा काढायची आहे तिथून आपण. ज्या कोणाची रिक्षा असेल त्याने ती रिक्षा तिथून काढायची आणि पार्किंग मध्ये लावायची आहे. याच फता फटका फसतोय काय पाहिजे चेंडू खाली मात्र चांगला क्षेत्ररक्षक बंडू येतोय आणि चुकी नाहीये. एक अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि अजून एक फलंदाज बाद. एक जबरदस्त आयोजन पाहतोय आपण. जय भोलेनाथ 40+ संघ सरळीपाडा संघाच्या माध्यमातून या स्पर्धेची सर्व नेहमी जे खूप मोठं नाव टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने कित्येक वर्ष झाले आपण ऐकतोय त्यांना पाहतोय असे सर्वांचे लाडके शरददादा भोईर साहेब आणि संपूर्ण जय भोलेनाथ 40+ संघाच्या माध्यमातून एक खूप छान असा दर्जेदार आयोजन पाहतोय आपण. दिलीप पण मात्र एक जबरदस्त कामगिरी करताना षटकामध्ये. पुढचा चेंडू यावेळेस पात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न. एक सिंगल सहज लेगबाईच्या स्वरूपात कंप्लीट करताना आणि जवळपास खूप छान निर्णय म्हणता येईल. इथं मात्र पंचाचं ज्या प्रकारे चेंडू मात्र डायव्हर्टीच्या बाहेर स्पीच झाला होता आणि हेच पंचांनी बघितलंय की मग मात्र आउट देण्याचा प्रश्न निर्माण होत नाहीये जेव्हा चेंडू डायव्हर्टीच्या बाहेर टप्पा पडतोय. धावसंख्या जर पहिली आपण धावफल करू तर मात्र 22. एका चांगला षटक हाताळताना दिलीप. याच पात्र ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. लॉंग ऑफ पूर्ण चेंडू मात्र लॉंग ऑफ बाउंड्री रिजनकडे ट्रॅव्हल होताना थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोनं केलं गेलं. 2 धावा. तिची पण धाव पूर्ण करेल काय पाहिजे अतिशय वेगात आणि इथं मात्र पाहतोय आपण की या 3 रन्स कंप्लीट करताना पाहतोय फलंदाजाला. या 3 धावीने संघात धावसंख्या हळू जाता मात्र पुढे सरकते ती 25. तिसरे षटक प्रगती पथावर पाहतोय आपण. एक जबरदस्त षटक हाताळताना दिलीप. पहिल्या चेंडूवर सिंगल त्यानंतर मात्र 2 फलंदाज बाद केले. त्यानंतर एक सिंगल आणि 5व्या चेंडूवर 3 धावा खर्च करतोय. वेताळ स्पोर्ट कोपर संघाचं आगमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम संपूर्ण संघाचं. आणि साईकृपा डोंगे संघाचा कर्णधार आपण सुद्धा यायचं आहे. या स्वतः पुढे सरसावट खेळण्याचा प्रयत्न पण खूप छान लेंथवरचा चेंडू आपण पाहिलाय आणि एका चांगल्या षटकाची इथं मात्र समाप्तीचा
इशारा येतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 25-3 गडीच्या मोबदल्यामध्ये. तर एक छोटासा ब्रेक, जाऊया आपण डीजे कडे, ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. तर अंतिम षटक टाकण्यासाठी ते मात्र गोलंदाज पाहतोय आपण. दुर्यांच्या टोकाकडनं अजून एका चांगला गोलंदाज चंद्रकांत येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. तर धावसंख्या जर पाहिली आपण या षटकामध्ये खूपच छान मारा पाहायला मिळालं दिलीपच्या माध्यमातून. धावसंख्या 25. अंतिम षटक इथून मात्र किमान 15 किंवा 12 धावा धावफलकावर लावायला लागेल. इथं मात्र चांगला चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न, पण अतिशय वेगात एक दिवसा एक धाव तोडून घेतली. इथं मात्र पाहतोय आपण एक सिंगल आणि या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 26. टेनिस क्रिकेटचा एक बिग शो पाहतोय आपण 40+ संघटनेच्या माध्यमातून मान्यता प्राप्त टुर्नामेंट जय भोलेनाथ ट्रॉफी 2021. यश पात्र हवेत आहे आणि अजून एका सुरेख झेल तानाजी पाटीलच्या माध्यमातून परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाजाला. तर इथं मात्र निश्चित एक जबरदस्त षटक पाहायला मिळतोय परत. धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकावर 26. 4 बाद मधुकर खेळपट्टीवर जातोय अजून एक फलंदाज. गोलंदाज सज्ज होताना दुरांच्या टोकाकडनं पाहतो आपण चंद्रकांत. एक जबरदस्त कामगिरी या अंतिम हाणामारीच्या षटकामध्ये. खूप छान लेंथ लाईन वर अचूक टप्प्यावर मारा करताना गोलंदाज चंद्रकांत. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. काय सबळसा फ्लाईट दिला होता, निमंत्रण दिलं होतं की या चेंडूला तो पुढे येऊन मारू शकतोय, पण तो निमंत्रण मात्र स्वीकारता आला नाही. एक चांगली गोलंदाजी हाताळतोय अंतिम षटकामध्ये. आतापर्यंत जर पाहिलं आपण 3 चेंडू 1 लेगबॅकच्या स्वरूपात धाव खर्च करतोय, 1 विकेट प्राप्त करतोय गोलंदाज चंद्रकांत. या स्वतः फुलटॉस बनवलंय आडव्या बॅटने, एका चाबूक फटका म्हणता येईल. ज्या प्रकारे टक्कन आवाज आला होता बॅटमधून. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू जातोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एका सिंगल पायल 2 धावा कंप्लीट करतोय. एक जबरदस्त तालमेल पाहायला मिळालं. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पहिले आपण पुढे सरकते ती 28. इथून मात्र फक्त आणि फक्त मला वाटते की शेवटचे 2 चेंडू असतील या डावातलं. काय जबरदस्त तिकट मारा पाहायला मिळालं जनमान गोळी संघाच्या माध्यमातून. ज्या संघाकडे खूप मोठे खेळाडू आपण सातत्याने पाहतोय. बंडू पाहतोय लॉंगवॉनला उभा आहे. त्यानंतर मात्र स्वतः तानाजी आहे. दिलीप सारखा एक चांगला ऑलराऊंडर आहे. त्यानंतर मात्र श्यामदादा सारखा एक मोठा ऑलराऊंडर संघाकडे. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जाईल. आता मात्र एका सुपर शॉट पाहायला मिळालं. चेंडू फरार होते सीमा पार चौकार. कर्णधार किंवा कुठलाही खेळाडू आला असेल तर विनंती आहे की आपण लगेच संपर्क साधून घ्यायचा आहे. व्यासपीठावर येऊन साई कृपा डोंगरे संघाचा कर्णधार जसपात्र फुल टॉस चेंडू होता आडव्या बॅटने. एका चांगला फटका, आपण प्लेसमेंट टिकणं होती. डीप मिडविकेट एजंटकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करताना आपण पाहिलंय शेवटच्या चेंडूवर. तर याचबरोबर पाहतोय पहिल्या डावाची समाप्ती पाहायला मिळाली. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जे आव्हान इथं मात्र उभं केलं गेलं, धावपलकर धावा आहेत त्या 33, 34 आणि 35 धावाचं आव्हान इथं मात्र उभं केलं गेलं. जय हनुमान गोवे
या संघासमोर. आणि प्रत्यक्ष जेव्हा सामन्याला सुरुवात होईल तोपर्यंत आपण एका छोटासा ब्रेक घेऊया आणि जाऊया DJ यांच्याकडे. जे विराजमान आहेत आमचे खूप मोठे शुभचिंतक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाहतो आपण कलरफुल टी-शर्ट आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केलेले आहे असे आदरणीय मनोहर भोईर साहेब हे व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेताना. आणि दादा तुमचं मी परत मनपूर्वक असं हार्दिक अभिनंदन करेन. या स्पर्धेचे आमचे सर्व ज्यांचं खूप वर्षापासून सातत्याने पाहतोय आपण भिवंडी टेनिस क्रिकेटवर खूप मोठं प्रेम आहे असे सर्वप्रथम जर पाहिलं आपण 40+ संघटनेचे पहिले अध्यक्ष, सोनिया कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आणि खूप छान व्यक्तिमत्व शरद दादा भोईर साहेबांचा मला एकच शब्द माझ्या आयुष्यामध्ये मी खूप माझ्या आठवणीत ठेवलेला आहे. तो म्हणजे दादांनी वारंवार सांगितले की पवार ज्या गोष्टीकडे वळतोय त्या गोष्टीवर तू पूर्ण विराम कर, तुझा फायदा होईल. हा जे त्याचा कानमंत्र माझ्या आयुष्यामध्ये खरा कलाटणी देणार ठरलाय असं मी दादाचा खूप आभार व्यक्त करतोय. त्याच्यामुळे एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही वारंवार उल्लेख करतोय. तर त्याच्या माध्यमातून हा टेनिस क्रिकेटचा बिग शो आपण पाहतोय. आमचे कॉमेंटेटर समालोचक जयवंत पाटील आपण यायचं आहे. तर सामना जिंकण्यासाठी इथे मात्र 35 धावेचं आव्हान उभं केलेलं आहे आणि तो आव्हान स्वीकारण्यासाठी पाहतो आपण जगताप आणि दिलीप खूप एका चांगली आकर्षक सलामी जोडी सातत्याने आपण पाहतोय जनमान गोविंद संघाच्या माध्यमातून. तर पंढरीनाथ येतोय सुरुवात करण्यासाठी दूर आणि त्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल जगताप. श्वास पात्र फ्रंटला जाऊन खेळायचं होतं पण चांगल्या चेंडूची सुरुवात पाहायला मिळाली. 24 चेंडूमध्ये रोखायच्या तिथं मात्र 35 सामना एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल काय ओमसाहेब पिशे संघाचे गोलंदाज की मात्र सहज सामना जिंकून देईल जनमान गोवे संघाचे फलंदाज.
फ्रंटला जाऊन हा फटका खेळायचं होतं, पण हवा तसा बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेता आला नाही आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट करताना आपण पाहतोय. खातं उघडल्या गेलं जनमान गोवे संघाचं आणि खातं उघडतोय फलंदाज जगताप आपलं स्वतःचं. साई कृपा ढोंगे संघाचं आगमन झालेलं आहे आणि विनंती असेल की आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. तर निश्चित आमचे उत्कृष्ट गुणलेखक म्हणून सातत्याने मी नेहमी चर्चा करतोय माझे खास मित्र राजू पाटील सरांचं आगमन झालेलं आहे. वेलकम राजू, स्वागत आहे आपलं. जनमान गोवे संघाचे एक चांगले खेळाडू आणि एक उच्च शिक्षित आदर्श शिक्षक, खूप एक चांगलं व्यक्तिमत्व राजू पाटील सरांचं आगमन. याच मात्र प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. बॅटला चेंडू चाटून गेला होता आणि एक सिंगल खातं उघडतोय दिलीप आपलं. पण मी तर म्हणे की एक प्रभावशाली कामगिरी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. जर विचार केला आपण 35 धावा रोखताना का जबरदस्त षटक हाताळतोय गोलंदाज पंढरीनाथ. आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेले त्यामध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय. यानंतर वेताळ स्फोट कोपर विपक्ष साई कृपा डोंगे अशी आपण लढत पाहणार आहोत. या स्वतः अजून एक चांगला चेंडू अप्रतिम काय षटक हाताळतोय ते मात्र गोलंदाज ज्या प्रकारे कमी धावसंख्येत ते रोखताना मात्र एक जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. धीमी सुरुवात पाहतोय आपण. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप सुपर गोलंदाजी इथे मात्र पंढरीनाथ त्यांच्या माध्यमातून एक चांगला स्पीच हिटर म्हणून ज्याची ओळख आहे. सलामीचा फलंदाज सातत्याने खूप छान फटकेबाजी करणारा जगताप याला मात्र बांधून ठेवलंय आतापर्यंत षटकामध्ये. 3 चेंडूमध्ये फक्त 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय जगताप. याच पात्र फटका पाहतोय आपण. निश्चित इथं मात्र मिड ऑनला चेंडू जातोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट करताना. तर दरम्यान पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन होताना गंगामाता स्पोर्ट गोंदवली जेव्हा जेव्हा संघाचा आपण विचार करतोय तर त्या संघाचा एक धडाकेबाद मोठा ऑलराऊंडर भानुदास यांचं आगमन. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. त्यांच्या समेत पाहतोय आपण आदरणीय नाना यांचं आगमन. वेलकम भानुदास, स्वागत आहे आपलं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व साई कृपा डोंगे संघाचा संगणक. चला आपण यायचे नाणेफेक करण्यासाठी. आपला प्रतिस्पर्धी संघाचा संगणक इथे मात्र हजर आहे. यस पात्र टर्न केले चेंडूला गॅप मध्ये खाली शेतामध्ये चेंडू जातोय. शर्यत लागली चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये मात्र विजय होतोय इथे मात्र चेंडूचा आणि चेंडू मात्र फरार होतोय सीमापार चौकार. एकच खूप छान फटका पाहिला आपण कॅपमधून चेंडूला. साई कृपा डोंगे संघाचा कर्णधार आपल्याला शेवटची सूचना आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये या नाणेफेक करण्यासाठी. तर धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या पाहतोय आपण 7 आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तर आपण ऐकूया पुढचं धावतं वर्णन. आजच्या दिवसामध्ये खूप छान असे माझे मित्र आणि उत्कृष्ट भिवंडीचा समालोचक जयवंत पाटील यांना आपण पुढचं धावतं वर्णन त्याच्या माध्यमातून ऐकू. धन्यवाद सुनील पवार. मित्रांनो, अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा पाहतोय. क्रिकेट फेस्टिवल पाहतोय. ग्रामपंचायत क्रीडानगरी सोनाले या मैदानावर ही स्पर्धा प्रसारित केली जाते. बिग शो आपल्याला बघायला मिळतोय. जय भोलेनाथ 40+ चषक 2021 सामना प्रेक्षकांच्या माहितीकरिता जय हनुमान गोवे आणि ओमसाई पिसे या दोन संघांमध्ये 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धावा आहेत फक्त 7. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येते मधुकर. सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज श्याम. चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. इन स्विंगर डिलिव्हरी झपकन आतमध्ये वळला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. साप चकित होते फलंदाज. बाकीचं काम यष्टीरक्षक चौक बजावतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर कायम आहे 7. पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना गोलंदाज मधुकर.
उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ हायवे एंडच्या टोकाकडून पुढे येऊन वन्स अगेन चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कुठल्या प्रकारची चेंडूची स्विंग आहे, गती आहे, ती ओळखता येत नाही. फलंदाज श्याम याला निर्धाव चेंडूची समाप्ती. साई कृपा डुंगे संघाचा संघनायक आणि वेताल कोपर संघाचा संघनायक. पहिला पाणी प्या आणि मग पट्टी बांधून घ्या. खेळाडू मात्र पाहतोय थोडस दुखापतग्रस्त झालेलं आहे. 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जे अनुमान गोव्या संघ आणि ज्यांची नुकतीच नवनिर्वाचित ग्रामपंचायत डुंगे सदस्यपदी निवड झालेली आहे असे जितू पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. रोहित, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मनोहरजी भोईर यांच्या शुभ हस्ते या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. रोहित हे वेताल कोपर या संघाचे कर्णधार आहेत, तर जितू पाटील हे साई कृपा डुंगे या संघाचे संघनायक. दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल. कॉलिंग रोहित करणार आहेत, वेताल कोपर या संघाचे संघनायक. छापा असं म्हणणं आहे आणि काटा येतोय. नाणेफेक साई कृपा डुंगे संघाचे संघनायक जितू पाटील याने जिंकलेली आहे. डिसिजन पेंडिंग. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. चेंडूला कट केले, चेंडू देते शॉर्ट थर्डमॅनला, मिळेल ती फक्त श्याम याला 1 धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आलोच पुढे सरकताना धावफलकावर 8 धावा. आज मध्ये दुखापतग्रस्त आहेत राजेंद्र पाटील. 12th मॅनच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहतोय आपण. जे हनुमान गोवे या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांनी कर्णधार देखील आहेत. तर यानंतर देखील प्रेक्षकांना एक बिग फाईट मॅच बघायला मिळेल दोन बलाढ्य संघांमध्ये. गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाले. मधुकर चांगली गोलंदाजी करते. इथून आता मात्र गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअर टाकावा लागेल आणि निश्चितच सामना जिंकायचा असेल तर दिलीप याला जास्त काल खेळपट्टीवर राहावं लागेल, कारण 35 धावांचं लक्ष आहे आणि आतापर्यंत धावफलकावर धावा आहेत फक्त 8. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. चांगली गोलंदाजी करते मधुकर. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केला होता, मात्र चेंडू इनपॅक्ट इन लाईन कुठून कुठे प्रेस झाला. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. चेंडूचा हाईट फॅक्टर किती होता आणि बघितला आपण चेंडू अगदी उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर वळणारा चेंडू. गुड डिसिजन. सामन्याचे पंच आहेत सुरेश घरत, मॅन फ्रॉम कारिवली, आणि स्क्वेअर लेगचे पंच भाऊ पाटील बिलॉंग करतायत खारबाव येथून. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या धावफलकावर 9. पुन्हा एकदा आता मात्र अँगल चेंज करतोय गोलंदाज मधुकर. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार आहे फलंदाज श्याम साठी. चेंडू मात्र क्रॅकिंग शॉट खेळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावतोय आणि त्यावर श्याम 2 धावा पूर्ण करते. अशा प्रकारे या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या डबल फिगर दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते. ती बिनबाद 11, नन फॉर 11 ज्या हनुमान गोवे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते गोलंदाज मधुकर. आमच्यापासून दूर जाताना सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे श्याम, सलामीवीर. खेळतोय 5 धावांवर. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अंधेरे में तीर चलाने की कोशिश, निर्धाव चेंडूची समाप्ती आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला. धावफलकावर धावा आहेत फक्त बिनबाद 11.
24 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 2 षटकांमध्ये, म्हणजे बरोबर 12 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण. भिवंडी तालुक्यातील एक नामांकित व्यवसायाने उच्च शिक्षित शिक्षक आहेत, ज्यांनी तब्बल 15 ते 16 वर्ष ही बिनचूक स्कोरिंगची भूमिका पार पाडलेली आहे. MCA ची स्कोरिंगची परीक्षा पास होणारे पहिले स्कोरर आहेत, बिलॉंग करतात गोवे गावामधून. राजू पाटील आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. तर आता मात्र 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 24. बरोबर 1 डझन चेंडू शिल्लक आहेत आणि 2 डझन धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी मधुकर पाटील येतोय. बघा, दुखापतग्रस्त असताना देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अशा प्रकारच्या घटना झालेल्या आहेत, त्याविषयी तुम्हाला मी माहिती देईन. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही, एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हा ना होताना फलंदाज धावचित बाद झालेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बाय 1 गेट 1 फ्री, फलंदाज धावचित बाद. मधून निघालेला चौकार, महत्वाच्या एन मुक्याच्या क्षणी निघालेला हा नशिबाचा चौकार मी तर म्हणेन. निश्चितच संघाचं मनोबल आणि धैर्य, आत्मविश्वास वाढणारा चौकार बघितला. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला आहे. पहिली धाव पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही कारण चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 18. नाना पाटील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत गंगामाता गुंदवली संघाचे. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. 10 चेंडू आणि 17 धावा, 10 बॉल रिमेनिंग 17 रन्स टू नीट. 10 गेंदे बच्चे 17 रन चाहिए. 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी जय हनुमान गोवे या संघाला. गोलंदाज मधुकर बॉलिंग मार्कवर जखमी असताना देखील गोलंदाजी करताना बघितलं होतं. जम्बो अनिल कुंबळे याला डोक्याला पट्टी बांधून गोलंदाजी टाकली होती वेस्ट इंडिज संघाबरोबर. चेंडू मात्र लॉफ्ट केलेला आहे, हवाई फायर आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. जम्बो सिक्सर. 24. वेलकम भानुदास पाटील, गंगामाता गुंदवली 40+ या संघाचे अष्टपैलू खेळाडू. 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. बंडू याच्या बॅट मधून निघालेला दणकेबाज षटकार आपण बघितला. बंडू याचा हॉट फेवरेट स्ट्रोक होता, अगदी ट्रेडमार्क आणि ब्रँडेड षटकार बघितला. षटकारांशी आपलं खातं खोलतोय. अगदी बॉडी बघितली तर वीरेंद्र सेहवाग याची आठवण होते बंडू याची. डेव्हिड बुन, अर्जुन रणतुंगा सारखे महान खेळाडू आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघितले, जे जाड जूड
शरीरयष्टीचे खेळाडू. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. अतिशय चांगला चेंडू होता. धावसंख्या मात्र धावपलकावर कायम आहे ती 24. 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. वन्स अगेन बॉलिंग ट्रॅक बॉलर मधुकर पाटील. चेंडू मात्र क्रॅकिंग शॉट. एक्स्ट्रा कव्हर डीप सीमारेषेकडे जाते. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे बघा. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट दिलीप याची बघायला मिळते. रेग्युलर क्रिकेटमधील युवा खेळाडूंना लाजवेल अशी रनिंग बिटवीन द विकेट. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र हळूहळू विजयाकडे अग्रेसर होताना जय हनुमान गोविया संघ असं म्हटलं तरी वावगडणार नाही. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आय थिंक काहीही घडू शकते. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही भाकीत करणे पूर्णपणे चुकीचे ठरते. तर गोलंदाज पुन्हा एकदा मधुकर आमच्यापासून दूर जाताना सामना करण्यासाठी सज्ज होईल. बंडू शॉर्ट पिच चेंडूला ड्राईव्ह केलेलं आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत नाही तिथे. त्याचा फायदा घेतलेला आहे. लॉंग ऑफ सीमारेश्वर गचाल क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 28. 6 चेंडू शेवटचं षटक आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूंमध्ये 7 धावा असं सोपं समीकरण आहे. इथून मात्र एखादा चमत्कार मिरॅकल वाचू शकते तो ओम साई पिसे या संघाला. कारण खेळपट्टीवर बंडू आणि दिलीप ही भरोशाची जोडी. दोघांमध्ये वेगवान भागीदारी बिल्डअप होताना पाहतोय. चांगला खेळ आतापर्यंत दोन्ही खेळाडूंनी साकारलेला आहे. कारण बंडू जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आला तेव्हा मात्र निश्चितच चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी त्यांनी केलेली आहे. तब्बल खेळतोय 11 धावांवर 1 षटकाराचा समावेश आहे. दिलीप खेळतोय 2 चौकारांच्या मदतीने वैयक्तिक 11 धावांवर. संपूर्ण स्पर्धा मित्रांनो आपल्यापर्यंत कव्हर केली जाते. बिग बॉस ऑफ लाईव्ह टेलिकास्ट GTC सँडी अँड कंपनी यांच्या वतीनं पाहतोय आपण. चांगली उंच भरारी घेतलेली आहे ती GTC ने. गो हेड कीप इट अप. मित्रांनो ही जी स्पर्धा आहे एक लाजवाब आयोजन, शानदार आयोजन. स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे सर्व संघांना कलरफुल टी शर्ट्स या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सामनावीरासाठी तब्बल 7 पुरस्कार दिले जात आहेत. एक आगळं वेगळं आकर्षण आहे आणि पहिली स्पर्धा या सीझन मधली. सर्व संघांना कलरफुल टी शर्ट शरद भोईर साहेब यांच्या वतीने दिले जात आहेत. हा क्रिकेटचा बिग शो पाहतोय. जय भोलेनाथ 40+ चषक 2021 वर्ष 2021 ला प्रारंभ देखील झालेला आहे 9 वर्षाला. आणि कालच आपण भारताचा 72वा प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणून भारतामध्ये हा साजरा केला जाते. खूप आनंदाने उत्साहाने संपूर्ण भारतामध्ये हा प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला. गोलंदाज शेवटचं निर्णायक षटक घेऊन येते जगन्नाथ. पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये टॉस्टअप करण्याचा प्रयत्न केला होता. बलून डिलिव्हरी डॉट बॉल मोहामध्ये आणला होता फलंदाजाला फटका खेळण्यासाठी. मात्र आज चेंडू आतामधून रिलीज झाला, टर्न झाला, आतमध्ये वळला. निर्धाव चेंडूची समाप्ती. 5 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 7. गोलंदाज पुन्हा एकदा जगन्नाथ. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करणार आहे फलंदाज दिलीपसाठी. चॉप केलेला चेंडूला अतिशय चांगला फटका बघायला मिळते. स्क्वेअर ऑफ द विकेट. खराब क्षेत्ररक्षण. दोन्ही हातांच्या मधून चेंडू फरार. चौकार. बचावात्मक पद्धतीने खेळला होता. लोअर हँडल बॉटम पुश केला होता. 1 धाव मिळेल. 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडूंमध्ये 3 चेंडू आणि 2 धावा असं सोपं समीकरण. विनोद भगत आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अष्टपैलू खेळाडू आहेत मित्रांनो साई कृपा डुंगे या संघाचे.
3 चेंडू आणि 2 धावा. सोपं समीकरण आहे सामना जिंकण्यासाठी. जय हनुमान गोवे या संघाला. गोलंदाज जगन्नाथ, सामना करेल फलंदाज बंडू. चेंडू मात्र ऑफिस टॉस फ्लिक केलेला आहे. विजय षटकार बंडू याच्या बॅट मधून. अगदी ग्लेन मॅक्सवेलचा अंदाज होता ऑस्ट्रेलियाचा आणि ह्याच बरोबर सामना जिंकलेला आहे. विजय षटकार बंडू याच्या बॅट मधून निघालेला आहे. जय हनुमान गोवे या संघाने हा सामना जिंकलेला आहे. विजयी सलामी दिलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन.